नमस्कार आणि हेलो, मी आहे विदर्भातील. हो, आणि आज आम्ही आलेलो आहोत नवदुर्गा माता मंदिर पहाडी चपराड इथं. तर या पहाडीवरनं माता दुर्गेचं मंदिर आहे आणि दरवर्षी नवरात्रीचे 9 दिवस एक तर छानशी अशी यात्रा भरलेली असते. तर आम्ही या यात्रा व नवरात्रीनिमित्त आणि एक गोष्ट म्हणजे माझा आज वाढदिवस आहे, या निमित्ताने सुद्धा मातेच्या दर्शनास आलेले आहोत. तर चला मग तुम्हाला पण माझ्या व्हिडिओद्वारे या यात्रा दाखवते. मंदिराकडे जाण्यासाठी ना एकच मेन मार्ग आहे आणि एक गाड्यांचा आहे, पण आता त्या गाड्यांना प्रवेश देत नाही कारण गर्दी खूप जास्त असते. तर चालतच यावं लागेल. तर आम्ही सुद्धा ना पूजेचं सामान घेतलं आणि मंदिराकडे जाण्यास निघालो. वरती पहाडी तर चढलीच आहे, आता बस थोडीशी पहाडी राहिलेली होती. त्यातच हे एक तर छान असं वातावरण झालं आहे, निळं निळं आकाश, त्यावर पांढरे ढग आणि मस्त हिरवळ. आम्ही मंदिरात पोचलो. आरती सुरू होती. गर्दी खूप जास्त होती, त्यामुळे मंदिरात प्रवेश नाही मिळाला. तर आम्ही ना गाभाऱ्यात आलो, जिथं घटांची घटस्थापना केली असते. काही लोक ना काही कारणाने त्यांच्या घरी ही स्थापना करू शकत नाही, म्हणून या मंदिरामध्ये ते घटस्थापना करतात आणि त्यांची देखभालसुद्धा या मंदिरातील लोक करतात. त्यानंतर आम्ही ना बाहेर आलो, श्रीराम मंदिरमध्ये गेलो, जिथं आम्ही नमस्कार केला, पूजा केला आणि बाहेर निघलो. इथं राम, सीता, लक्ष्मण यांचीसुद्धा छान अशी देखणी मूर्ती बघायला मिळेल. त्यानंतर आम्ही बाहेर दुर्गामातेच्या प्रतिमेजवळच पूजा करून नारळ फोडला. व हे बघा भाविकांची किती गर्दी आहे. आज तर ही गर्दी काहीच नाही आहे, पण अष्टमी आणि नवमी जेव्हा असते तेव्हा खूप जास्त अशी गर्दी असते. ह्या मंदिरापर्यंत तर पोहोचूच शकत नाही, बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं, एवढी जास्त गर्दी असते. त्यानंतर ना आम्ही गुहेकडे जाण्याचा मार्ग होता, तर त्या गुहेकडे जाण्यासाठी निघालो. तिथं ना एक छान अशी छोटीशी गुहा आहे, जिथं आतमध्ये सुद्धा जाता येते, पण आम्ही आतमध्ये नाही गेला, बाहेरूनच बघितलं आणि वापस आलं. कारण आतमध्ये जाण्यासाठी हिंमत आणि धैर्य लागतं, जे माझ्यामध्ये कमी पडत होती. तर आम्ही बाहेरून वापस आले. त्यानंतर बाहेरनं थोडीफार गर्दी कमी झालेली होती, पण असं वाटलं फक्त, कारण जसंही समोर मंदिराकडे उतरता निघाले तशी खूप मोठी लाईन लागली होती. ही आहे भैरवनाथाची मूर्ती. तर आम्ही भैरवनाथाचं सुद्धा दर्शन केलं आणि त्यानंतर फोटो काढण्यासाठी गेलो. आणि खाली आल्यावर बघितलं की छान असं मस्त महाप्रसादाची सोय केली होती आणि रोजच इथं महाप्रसाद दिलेली जाते. तर हे बघा असं वातावरण होतं आजच्या, मस्त छान. तर तुम्हाला कशी वाटली ही यात्रा? कॉमेंटमध्ये सांगा. चॅनलला